धम्मवंदने बहिणींनो, आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या अत्यंतिक महत्त्वाच्या अशा भागाचं अध्ययन करीत आहोत आणि हा भाग प्रामुख्यानं आचरणाशी, संस्काराशी संबंधित आहे. प्रत्येक धर्माचे आपले संस्कार असतात. बुद्ध धर्माचे विलक्षण संस्कार आहेत, पूर्णपणे सकारात्मक आहेत आणि त्यामुळं माणसाच्या सुखाला आणि समृद्धीला पूर्णपणे पोषक असे आहेत. बुद्धाच्या धर्मामध्ये काही नकारात्मक शिकवणी आहेत, परंतु त्यांचा फक्त फॉर्म नकारात्मक आहे, रचना नकारात्मक आहे, त्याचा रिझल्ट हा सकारात्मक आहे. उदाहरणार्थ पंचशील घ्या. प्राणी मात्राच्या हिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. मांडण्याची सकारात्मकच आहे. प्राण्यांची हिंसा करणार नाही अशी नकारात्मक मांडणी नाही, त्याची सकारात्मक आहे. परंतु पुढे मग अशा काही शिकवणी आहेत की ज्यामध्ये आपल्याला फॉर्मॅट नकारात्मक दिसेल, परंतु कृती मात्र सकारात्मक असेल. द्वेष बाळगणार नाही, नकारात्मक शिकवण आहे. द्वेषापासून अलिप्त राहील, द्वेष बाळगणार नाही, क्रोध बाळगणार नाही. इथे नाही असं जरी म्हटलेलं असलं तरी त्याचा परिणाम मात्र सकारात्मक होतो. त्यामुळे संपूर्ण बुद्ध धर्म हा कदाचित जगामधला एकमात्र धम्म आहे जो पूर्णपणे सकारात्मक आहे. नकारात्मकता तिथे अजिबात नाही. इतर अनेक धर्मामध्ये सकारात्मकता त्याबरोबर नकारात्मकता आहे, काही मर्यादा घातलेल्या आहेत. त्या मर्यादा अशा की त्या विशिष्ट धर्माला मानणारे असतील तर तिथे बंधुत्व, पण त्या विशिष्ट धर्माला मानणारे जे नसतील त्यांच्या बाबतीत मात्र बंधुत्व नाही. तो परका. मुस्लिम परंपरेमध्ये काफीर ही भावना आहे. बुद्धाच्या धर्मामध्ये हा विचारच कुठे नाही. तो बुद्धाला मानणारा असो नाही तर नसो, तो हो आपल्यामधला असो नाही तर नसो, त्या सर्वांच्याच बद्दल मैत्री आणि करुणा बाळगणं ही बुद्धाची शिकवण आहे. प्रत्येक धर्मानं आपल्याला मर्यादा घातलेल्या आहेत. कशाला मानायचं, मर्यादा आहे. त्याला मानत नाही तो मग त्यामधला नाही. बुद्धाच्या धम्माची शिकवण अशी नाही. बुद्धाला मानतो की मानत नाही तोही प्रश्न निर्माण होत नाही. तो एक प्राणी आहे, सजीव आहे आणि प्रत्येक सजीव आपल्या सुखासाठी जगतो. म्हणून त्या प्रत्येक सजीवाची त्याप्रमाणे काळजी घेणं आणि त्याच्याशी त्या भावनेनं वागणं ही बुद्ध धर्माची शिकवण आहे. मर्यादा नाही, लिमिटेशन्स नाहीत, अमर्याद अशा प्रकारची ही भावना आहे. त्यामुळं सर्वात सकारात्मक धर्म जगामध्ये कोणता असेल तर तो बुद्धाचा धम्म हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे संस्कार माणसाच्या मनावरती रुजावेत म्हणून बुद्धांच्या शिकवणीमध्ये काही खास गोष्टी आलेल्या आहेत. मागे आपण थोडासा या संबंधित असणारा एक विचार लक्षात घेतला की अनेक लोक बाबासाहेबांच्यावरती असा आरोप करत राहिलेले आहेत की बाबासाहेबांनी काय फक्त दीक्षा दिली, आचरण शिकवलं नाही. असा आरोप करणं हा भयंकर अपराध आहे, बाबासाहेबांचा उपमर्द आहे, अपमान आहे असं मी तरी कमीत कमी समजतो. कारण आचरण काय करायचं याचा उघड अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या डोक्यात शिरेल असा हा त्यांनी दिलेला शिकवणीचा प्रकार म्हणजे 22 प्रतिज्ञा आहेत. काय करा आणि काय करू नका स्पष्ट सांगितले त्याच्यामध्ये. आचरण करण्याची बाब आहे ते. आता ते जर आपल्याला पटत नसेल, त्याकडे दुर्लक्ष करायचं असेल
तर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे, ज्याच्यामधल्या 3ऱ्या भागातले 4थं प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी संस्कार शिकवलेले आहेत आणि या संस्काराची आपण दखल घेतलेली नाही. कोणते संस्कार शिकवले? माणसानं स्वतःला पहिलं हे शिकवलं पाहिजे, हा संस्कार ग्रहण केला पाहिजे की आपलं भवितव्य, आपलं जीवन, आपलं अस्तित्व हे कशावरती अवलंबून आहे. अनेक धर्मांची शिकवण काय? माणसाचं अस्तित्व कोणावरती अवलंबून? ईश्वरावरती अवलंबून आहे. त्यानं निर्माण केलं, त्यानं जन्मास घेतलं, तो सुखदुःख देतो, तो सर्व काही करतो, म्हणून माणसानं त्याची बांधिलकी मानली पाहिजे. त्याला प्रसन्न करण्याचा, त्याला खुश ठेवण्याचा, त्याची पूजा अर्चा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही बहुतेक सर्व धर्मांची गोष्ट आहे. मानायचं कोणाला? आपल्या जीवनाचं मुख्य तत्त्व काय आहे? तर बरेचसे देव म्हणतात की मुख्य तत्त्व म्हणजे ईश्वर आहे, ही मुख्य तत्त्व म्हणजे आत्मा आहे आणि त्यासाठी माणसानं जगायचं. त्याच्या शुद्धीसाठी म्हणा किंवा त्या माध्यमातून काही सर्व सुख प्राप्त करायचं, ज्याला स्वर्ग म्हणतो, त्यासाठी म्हणा. परंतु तुमची बांधिलकी बाहेरच्या गोष्टीची आहे, स्वतःची नाही. बुद्धानं पहिली गोष्ट ही सांगितली की माणसाची बांधिलकी, त्याचं सामर्थ्य, त्याचं भवितव्य, त्याचं सारं जीवन एका गोष्टीवरती अवलंबून आहे, ते म्हणजे त्याचं मन. मनाला प्राधान्य दिलेलं आहे. मन कुठे आहे? आपलं आपल्याजवळ आहे. कोणाचं आहे? आपलं आहे. त्याचा वापर करणं, त्याच्या माध्यमातून सर्व काही जाणणं, ही क्रिया सतत घडत असते. म्हणून आपल्या अस्तित्वाचं मुख्य स्थान आपलं मन आहे. म्हणून बुद्धानं पहिली गोष्ट सांगितली की त्या मनाला चांगलं वळण लावणं. मनाच्या प्रवृत्ती आहेत, आचरण करण्याच्या पद्धती आहेत, वागण्याच्या सवयी आहेत, यांना योग्य वळण लावणं हे पहिलं आचरणातलं काम आहे. आपल्या मनाला वळण लावणं, सकारात्मक वळण लावणं. कुठलाही धर्म मनाची भाषा करत नाही, मनाला वळण लावावं याचा विचार करत नाही, कुठलाच धर्म नाही. आणि मनाला वळण लावायचं म्हणून ध्यान साधना आहे, मेडिटेशन आहे. मेडिटेशनचा संबंध मनाशी आहे. ज्या धर्मामध्ये मनालाच महत्त्व नाही, तिथे एकतर मेडिटेशन असत नाही. आणि जर असेल तर ती उसनवार घेतलेली असेल, ते त्यातलं मूळ तत्त्वज्ञान नाही, मूळ शिकवण नाही, वरवरची गोष्ट आहे. ते बुद्ध धर्मामध्ये मेडिटेशनला जे महत्त्व आहे ते हे महत्त्व आहे. मेडिटेशनशिवाय मनाला पक्कं वळण लावता येत नाही. आणि त्या मेडिटेशनलाच विरोध करणारे बौद्ध आहेत आजही. विपස්සना नको, मग आता स्वतःला पसंत नाही म्हणून नको म्हणणं हे आपण समजू शकतो. पण स्वतःला पसंत नाही असं लोकांना सांगितलं तर कोण कबूल करणार आहेत? म्हणून त्यांनी ऐकलंच पाहिजे म्हणून म्हणायचं काय? बाबासाहेबांनी विपස්සना नाकारले. कोणाच्या नावानं खपवायचं? बाबासाहेबांच्या नावाने. हा खोटेपणा आहे, ही प्रतारणा आहे, ही स्वतःची फसगत आहे, ही जगाची फसगत आहे. मेडिटेशनचा संबंध मनाशी आहे हे कळायला काही फार मोठी बुद्धी लागत नाही. आणि मन बुद्ध धर्मामध्ये प्रधान आहे, मुख्य आहे, हेही वेगळं सांगण्याची गरज नाही. सर्वसाधारण बुद्ध धर्म ज्यांना माहीत आहे त्यांना ते सर्व कळतं. तर तो पहिला संस्कार बाबासाहेबांनी सांगितला की आपल्या मनाला म्हणजे आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणं हा संस्कार पहिला आहे. मग त्यामध्ये 5व्या प्रकारात त्यांनी मनुष्य, मन आणि मनोबल सांगितलं होतं. धम्मपदातल्या 165 गाथा त्यांनी वापरलेल्या आहेत या प्रकरणामध्ये. आणि धम्मपद प्रामुख्यानं मनाच्या संदर्भातच गोष्टी करत आहे. धम्मपदाची सुरुवातच आहे मनापासून. मनोपबंगमा धम्मा मनुष्येठा मनोमया. आणि मग जेवढ्या गाथा धम्मपदामध्ये आहेत त्या सारा मनाशी संबंधित आहे.
सारं मनाचं विश्लेषण करणारे आहेत, मनाची गुणवत्ता सांगणारे आहेत, मनाचे विषय स्पष्ट करणारे आहेत. म्हणून संपूर्ण धम्मपद हे मनावरती अवलंबून आहे. मन ह्या एका विषयावरती अवलंबून आहे. आपण ते लक्षात घेत नाही कधी. आणि धम्मपद कशासाठी आहे तर या मनाला कसं वळण लावायचं, ते मन कसं वापरायचं, ते मन कसं आहे, कसं वागतं, त्याचे परिणाम काय होतात, अशा तऱ्हेनं मनाच्या माध्यमातून जे जे काही आपण अनुभवतो, जे जे काही जाणतो, जे जे काही समजतो आणि त्या मनाच्या वागण्यातून जे जे काही परिणाम होतात ते अनुभवतो, ह्या साऱ्या गोष्टींचं विवेचन विश्लेषण धम्मपद या ग्रंथामध्ये केलेलं आहे. मनाशी बांधलेला तो ग्रंथ आहे. आणि म्हणून मेडिटेशन हे मनाशी संबंधित आहे. मानसिक शक्ती एकाग्र करणं, त्या शक्तीला परिशुद्ध करणं, त्या शक्तीला आपल्याला जसं वाटतं त्याप्रमाणे वागण्यास भाग पाडणं, ही शक्ती हातामध्ये येण्यासाठी मेडिटेशनची गरज आहे. म्हणून मेडिटेशनला न मानणारा मनुष्य बौद्ध असू शकत नाही. सरळ शब्दामध्ये काही असो, तर पहिला संस्कार बाबासाहेबांनी दिला आहे या ग्रंथामध्ये की आपण आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावलं पाहिजे आणि आपल्या मनाला वळण लावण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. बौद्ध म्हणणारी माणसाचा कधी विचार करतात की दररोज मला हा प्रयत्न केला पाहिजे माझ्या मनाला वळण लावण्याचा, सकारात्मक वळण लावण्याचा. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये माझ्या काही दुष्ट प्रवृत्ती असतील, चुकीच्या प्रवृत्ती असतील, माझ्या मनामध्ये चुकीच्या भावना असतील, नकारात्मक गोष्टी असतील, त्याची मला दखल घेतली पाहिजे आणि त्या काढून टाकून त्या मनाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो बौद्ध असतो तो हा विचार कधीही विसरत नाही. ज्याप्रमाणे ईश्वराला मानणारा मनुष्य सदोदित त्या ईश्वराचं स्मरण करत राहतो, विसरत नाही, अगदी त्याच पद्धतीनं बौद्ध मनुष्य सतत स्मरण करत होतो आपल्या मनाचं, आपल्या मनाच्या स्थितीचं आणि त्याला लावायच्या योग्य त्या वळणाचं. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. बाबासाहेबांची भाषा याच्यामध्ये काय, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. बौद्ध पद्धतीचं जीवन जगण्याचा हा उपाय आहे, ही पद्धत आहे. आणि या पद्धतीनं जो जगतो तो बौद्ध जीवन जगतो, अन्यथा नाही. आणि आपल्याला हे सर्वांना लक्षात घ्यावं लागेल की आजच्या भारतातल्या किमान महाराष्ट्रामधल्या किमान धर्मांतरित बौद्धांच्या मध्ये हा विचार, हा संस्कार आजही रुजलेला नाही. याची कोणीही दखल घेत नाही. बौद्ध म्हणून हे आपलं परम कर्तव्य आहे, मुख्य कर्तव्य आहे, याची जाणीवसुद्धा अधिकांश लोकांना नाही. आणखी बाबासाहेबांनी काय करायचं होतं, म्हणून बाबासाहेब समजून घेणं मोठं कठीण आहे. अभ्यासच करावा लागतो, त्याशिवाय ते कळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि या ग्रंथाचा अभ्यास करण्याकडे आम्ही कधीही लक्ष दिलेलं नाही. दुसरा संस्कार बाबासाहेबांनी सांगितला या ग्रंथामध्ये, विचारशील राहा, विवेकशीलता आणि सजगता, जागृती. आपल्या मनाच्या प्रवृत्ती आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. त्या ओळखायच्या असतील, समजायच्या असतील तर विचार करायलाच पाहिजे. विचाराशिवाय ते समजणार नाही. विचार केल्याशिवाय मनुष्य तसं थांबतही नाही. पण नको तो विचार करत राहतो. मन कधी गप्प बसत नाही, विचाराचं चक्र सतत चालू असतं. बाबासाहेबांची भाषा काय की ही विवेकशीलता मनाच्या बाबतीमध्ये वापरायची. सकारात्मक होतो की नकारात्मक होतो आहे, माझ्या प्रवृत्तीला मी नीट वळण लावतो आहे की ही प्रवृत्ती जशा तशाच मोकाट सोडतो आहे आणि त्यामध्ये वाहवत जातो आहे, हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून विवेकशीलता असली पाहिजे, विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. चिंतन मनन केल्याशिवाय मनुष्य घडत नाही. आणि अनेक धर्मांमध्ये हाच एक असा मुद्दा आहे की जिथे माणसाला छाटलं गेलेलं आहे, विचार करण्याचं त्याचं थांबवलं गेलेलं आहे, बंधन घातलेलं आहे आणि त्याला अंधश्रद्धेमध्ये जखडून टाकलेलं आहे. मानसिक गुलामगिरी येते विवेकावरती बंधन घातलं तर. विचार करायचा नाही,
मग देवानं जे निर्माण केलं ते बरोबर आहे की चूक विचारायचं नाही, तो माणसाचा अधिकार नाही. विचार करण्यावरती बंधन. तुमचा अनुभव वाईट असला तरी त्या धर्माला चिकटूनच राहायचं. देवाचा आहे तो, तुमचा नाही, आणि तुम्ही त्याच्यावरती अवलंबून आहे, तुम्हाला ते केलंच पाहिजे. ही सक्ती आपल्याला सर्व धर्मांच्या मध्ये पाहायला मिळते. माणसाच्या विचारावरती बंधन घातलं. त्याचा सर्वात मोठा पुरावा भारतामध्ये पाहायला मिळतो जातीभेदाच्या नावानं. गीतेमध्ये हे त्या कृष्णाच्या तोंडी हे बोलणं घातलेलं आहे की चातुर्वर्ण्य मी स्वतः निर्माण केलेला आहे. चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विवक्षा. गुण आणि कर्म यानुसार मी चातुर्वर्ण्य निर्माण केला. आता कुठल्या माणसामध्ये ते गुण आणि कर्म पाहायला मिळत आहे? थापा. पण हे तुम्हाला मानलंच पाहिजे, देवाला निर्माण केलं म्हणून मानलंच पाहिजे. मग कोणी विचारायचं नाही मग भारतातच जातीव्यवस्था कशी, पाकिस्तानमध्ये का नाही, शेजारच्या देशात का नाही, जगात का नाही, जिथे मनुष्य प्राणी तिथे का नाही, हे विचारायचं नाही. तो तुमचा अधिकार नाही. निंबूटपणे मानायचं. देवानं केलं त्याच्या मर्जीप्रमाणे केलं. त्याला वाटलं असेल भारतातच करायचं तर केली जातीव्यवस्था भारतातच. तुमचं काय गेलं? नाही केली दुसऱ्या देशामध्ये, त्याची मर्जी. तुम्ही प्रश्न नाही विचारायचा, त्याचा विचार करायचा नाही. अशा तऱ्हेनं माणसाच्या विचारावरती बंधन घालून मानसिक गुलामगिरी निर्माण केलेली आहे अनेक धर्मांनी, आणि हिंदू धर्माने त्या गुलामगिरीचा कहर केलेला आहे. काय कहर केला? मनुष्य जन्मानं श्रेष्ठ ठरतो किंवा जन्मानं कनिष्ठ ठरतो. माणसाची योग्यता, त्याची लायकी जन्मावरून निश्चित केली गेली. जन्मला मनुष्य प्राणी म्हणून जन्मास येतो, आणि साऱ्या जगाचा अनुभव आहे, आपला प्रत्येकाचा अनुभव आहे की मनुष्य जीवनामध्ये जे काही होतो, घडतो, जे काही बनतो, पदप्रतिष्ठा मिळवतो, विद्वत्ता, शहाणपण जे काही मिळवतो, ते सारं त्याच्या अध्ययनातून, त्याच्या कष्टातून, त्याच्या शिकण्यातून त्याला प्राप्त झालेलं असतं. त्या करण्यातून त्याला ते लाभलेलं असतं. हा जगाचा अनुभव आहे. पण तरीसुद्धा भारतीय मनुष्य ते कबूल करत नाही. तो म्हणतो जन्मानं ब्राह्मण श्रेष्ठच. मग तो भ्रष्ट असला तरी तिन्ही लोके श्रेष्ठ. ही मानसिक गुलामगिरी आहे. जो जातीला मानतो तो मानसिक गुलाम आहे भारतामधला. त्याची वैचारिक शक्ती खच्ची झालेली आहे. विचार करण्यावरती बंधन घातलेलं आहे. त्यात जो विवेक नाही तो विचार करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे भारतीयांची. हायली क्वालिफाईड लोक पाहतो. कोणतं क्वालिफिकेशन आहे? पोट भरण्याचा, धंदा करण्याचं क्वालिफिकेशन आहे. विचार करण्याची ताकद नाही. म्हणून या देशातली हायली क्वालिफाईड माणसं सुद्धा जातीला मानतात. त्यांना दिसत नाही की जगामध्ये जात नाही वगैरे म्हणून. त्यांना दिसत नाही की जात किती विचित्र आहे म्हणून. त्यांना एवढं कळत नाही की मी शास्त्रज्ञ झालो, माझ्या कष्टातून झालो का जन्मानं झालो, सारं कळतं. पण तरीसुद्धा मनुष्य त्याला मानतो का? गुलामगिरीत अडकलेला आहे म्हणून. माझा धर्म, माझा देव, माझी संस्कृती, माझी परंपरा, हे जे काही लहान वयापासून त्याच्या डोक्यामध्ये ठासून भरलेलं आहे, त्यामुळे तो पूर्णपणे गुलाम झालेला असतो. आणि त्या साऱ्या गोष्टींची परीक्षा करून, तपासून, बरोबर आहे की चूक आहे पाहण्यापासून तो अलिप्त राहतो. विचार करणं सोडून देतो. अशी विचारणं करणारी बौद्ध माणसं कमी आहेत का? किती माणसं विचार करतात खऱ्या अर्थानं? समाजात इतकं सारं वाईट घडतं आहे, किती लोक विचार करतात हे वाईट आहे, बदललं पाहिजे, हे चांगलं नाही, काहीतरी केलं पाहिजे. कोण विचार करतो? कोणी करत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून विवेकशीलता ही माणसाची खरी ताकद आहे. गुलामगिरीतून मुक्त होण्याचा एकमात्र मार्ग आहे. बाबासाहेबांनी तेच त्या काळातल्या अडाणी माणसाला शिकवलं, विचार करायला शिकवलं. अरे पाणी हे निसर्गाचं देणं. किड्या मुंगीला सुद्धा त्या पाण्याचा अधिकार आहे, आणि मनुष्य असून तुला नाही. कधी केल्यास विचारतो? नाही केला.
त्या कालच्या लोकांनी. त्यांना म्हटलं हा धर्मच आहे, हे देवाचं करणंच आहे, बरोबरच आहे वगैरे. मग 14 तळ्याच्या सत्याग्रहापाठीमागे ही भूमिका होती, त्या माणसाला जागं करण्याची, त्याला विचार करण्याला भाग पडण्याची. काळाराम मंदिरचा सत्याग्रह कशाचा होता? अरे ज्या देवांना मानतो, ज्याची पूजा करतो, ज्याच्यासाठी खपतोस, ते काय कामाचे तुझ्या? त्यांची वर्णनं काही असो, सर्वभूती परमेश्वर तुझ्यामध्ये कुठे आहे? आणि कोण मानतो तुझ्यामध्ये परमेश्वर आहे म्हणून? तो फार दयाळू आहे, तुझ्या बाबतीत का इतका दुष्ट झाला? विचारायचं नाही. ही विचार करण्याची जी काही बंधन धर्मांनी घातलं आहे, त्या बंधनाला बाबासाहेबांनी तोडण्याचा प्रयत्न केला. काळाराम मंदिरचा सत्याग्रह, पाण्याचा सत्याग्रह ही त्याची उदाहरणं आहेत. त्या माणसाला विचार करायला भाग पाडलं. तुला विचार केलाच पाहिजे, विचार केल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याला प्रवृत्त केलं. हे बाबासाहेबांचं प्रभूंचं कार्य होतं. म्हणून विवेकशीलता हा माणसाचा सर्वात मोठा सद्गुण आहे. जो विचार करत नाही तो बौद्धिकदृष्ट्या गुलाम राहतो. बौद्ध माणसानं विचारी झालं पाहिजे, हा त्याचा सरळ संबंध आहे, तो जीवनमार्ग आहे. आणि दुसरं म्हटलं आहे तो सजग असला पाहिजे, माइंडफुल असला पाहिजे. ही भूमिका सांगितलेली होती. हा दुसरा विचार संस्कार आजही बौद्ध समाजामध्ये रुजलेला नाही. तिसरा संस्कार आपण बघितला होता, सावधानता किंवा दक्षता, आस्तेवाईकपणा आणि धैर्य. पाली भाषेत त्याला अप्रमाद आणि वीर्य असं म्हटलेलं आहे. निष्काळजी राहायचं नाही, सावधपणे जगायचं, जागरूक राहायचं. उठ्ठित नपमज्जय असं म्हटलेलं होतं, उठा जागे वागर म्हणून. बुद्धानं कायम जागा राहण्याचा विचार केलेला आहे. आळस करायचा नाही, अप्रमाद करायचा नाही, दक्ष राहायचं, निष्काळजी राहायचं. हा माणसाचा स्वभाव झाला पाहिजे, वागण्याची जगण्याची त्याची पद्धत झाली पाहिजे. हाही सद्गुण समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न झाला नाही. हा जीवनमार्ग बौद्ध लोकांच्यामध्ये प्रतिबिंबित व्हावा असं कुठलाही प्रयत्न केला गेला नाही. आणि आज आपण आलो आहे चौथ्या संस्कारावरती. हा संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. तिबेटन परंपरेमध्ये, महायान परंपरेमध्ये याला अग्रक्रम दिलेला आहे. नंबर 1चा संस्कार मानलेला आहे. मन गृहीत धरलेलं आहे, मनाचं कार्य गृहीत धरलेलं आहे, जागरूकता गृहीत धरलेली आहे. कुठपासून सुरुवात करायची धम्माच्या आचरणाची? तर ह्या चौथ्या संस्कारापासून करायची. तो चौथा संस्कार आहे सुख आणि दुःख, दान आणि दया करुणा. अनुवाद चुकलेला आहे. अनुवादामध्ये म्हटलं आहे दुःख आणि सुख, दान आणि कर्म. बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये शब्दप्रयोग केलेले आहेत. बाबासाहेबांचे शब्दप्रयोग आहेत ऑन सॉरो, हॅपीनेस, ऑन चॅरिटी अँड काइंडनेस. काइंडनेस याचा अर्थ कर्म होत नाही. काइंडनेस म्हणजे दया किंवा करुणा. म्हणून सरळ मराठीमधला अनुवाद चुकलेला आहे. दुःख आणि सुख ठीक आहे, सॉरो अँड हॅपीनेस. ऑन चॅरिटी, दान ठीक आहे, चॅरिटी या शब्दाचा दान अर्थही बरोबर आहे. अँड काइंडनेस बाबासाहेबांचा शब्दप्रयोग आहे. मराठीमध्ये म्हटले कर्म चुकीचं आहे, तिथे दया आणि करुणाच शब्दप्रयोग पाहिजे. त्या अशा काही चुका ज्या आहेत त्याला अधूनमधून आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. तर दया आणि करुणा, सुख आणि दुःख, दान आणि दया करुणाचा काय संबंध आहे? याचा फार मोठा संबंध आहे. तिबेटन पद्धतीमध्ये व्हील ऑफ लाईफ आहे, भवचक्राची एक संकल्पना मांडलेली आहे. आणि त्या भवचक्राचा जो आस आहे, मध्य भाग आहे, त्याचे 2 भागामध्ये भाग केलेले आहेत. अर्धा भाग पांढरा आहे, अर्धा भाग काळा आहे. जो पांढरा भाग आहे तिथे माणसाची आकृती दाखवल्यात,
ज्यांची प्रगती होते ते वरवर चाललेले आहेत. काळा भाग आहे तिथे आकृती दाखवली आहे की मनुष्य खाली पडतायत आणि त्यांचं पतन होतं आहे म्हणून. तर त्याचा अर्थ आहे कुशल ज्यांचा विकास होतो, अकुशल ज्यांचं पतन होतं. तर कुशल आणि अकुशल ह्या मनाच्या दोन क्रिया आहेत. आणि बुद्धानं कायम महत्त्व दिलं आहे कुशलस्य उपसंपदा. कुशल वाढवत गेलं पाहिजे, त्याचं संपादन करत राहिलं पाहिजे. बुद्ध धर्मामध्ये सर्वात जोर आहे त्या कुशलावरती. कुशल आणि अकुशल याचा सुखदुःखाशी संबंध आहे. कुशल अकुशलाला सकारात्मकता नकारात्मकता असे म्हणता येतं. अकुशल नकारात्मक आहे, नेगेटिव्ह आहे. कुशल सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. माणसानं आपलं संपूर्ण जीवन कुशल बनण्यासाठी घालवलं पाहिजे, सकारात्मक बनण्यासाठी घालवलं पाहिजे. सावधानपणे आपली सकारात्मकता जोपासली पाहिजे क्षणोक्षणी. ती सकारात्मक जर जोपासली तर सकारात्मकतेमधून सुख निर्माण होतं, सुख वाढत जातं. नकारात्मकतेतून दुःख निर्माण होतं, दुःख वाढत जातं. आणि मनुष्य सकारात्मक नकारात्मक असं संमिश्र जीवन जगत असतो. त्याच्यामध्ये तो भेदाभेद करत नाही, काळजी घेत नाही ते तपासण्याची. जसं इतर लोक वागतात, व्यवहारात जसं चालतं तसं तो वाहवत जातो. म्हणून सुखदुःखाचं जीवन संमिश्र जीवन मनुष्य जगतो असं पण म्हणतो. सुख आणि दुःखाचं सरळ सरळ कारण आहे. इतर धर्मांची भाषा काय? सुख आणि दुःख यांची भाषा एवढीच आहे की ती देणारी कुठली तरी अद्भुत शक्ती आहे, त्याच्या हातामध्ये ती आहे, तुमच्या हातामध्ये नाही. तुम्ही कसे वागता काय करता त्याच्याशी काही संबंध नाही. सुख तुम्हाला द्यायचं की नाही तर ईश्वर देईल, दुःख ईश्वर देईल. द्यायचं नाही त्याच्या हातामध्ये, तुम्ही काही करून त्याचा उपयोग नाही म्हणा. माणसाला परावलंबी बनवलं आहे, माणसाला गुलाम बनवलेला आहे. स्लेव एन्स्लेवमेंट आहे ते. बुद्धाची भूमिका ती नाही, ती व्यावहारिक आहे, प्रॅक्टिकल आहे. आत्ता तुम्ही जे कराल त्याचा परिणाम आत्ताच होईल. हा सृष्टीचा नियम आहे, कोणाच्या घरचा नियम नाही. काही कारण घडलं की त्याचा परिणाम होतो, त्याला कार्यक्रम भाव असे पण म्हणतो. बुद्धाची भूमिका आहे की आत्ता जर तुम्ही नकारात्मक वागला तर त्याचा परिणाम नकारात्मक होणार आहे. तुम्ही कोणाला शिवी दिली, अपमान केला, त्याचा परिणाम तसा नकारात्मक होणार आहे. तुम्हालाही शिवी घ्यावी लागेल, तुम्हालाही अपमान सहन करावं लागेल, कदाचित दुसरं काही करावं लागेल. तुम्ही कोणाशी प्रेमानंच बोलला तो मनुष्य तुम्हाला एकही दुःख देणार नाही. त्याला इथं गप्प बसावं लागेल, सबुरीनं घ्यावं लागेल, किंवा तुमच्याच पद्धतीने त्याला सकारात्मक भाषा वापरावी लागेल. ताबडतोब प्रत्यय देणारी गोष्ट आहे ती. क्षणात आपल्याला अनुभव होतो त्या सकारात्मक नकारात्मकतेचा. म्हणून बुद्धाची भूमिका आहे की सकारात्मक जीवन जगण्याची सतत धडपड केली पाहिजे. म्हणून सल्लेख सूत्रामध्ये याच्यामध्ये हे मागे बघितलं पण ते बुद्धाची कोणती भूमिका सांगितल्या. दुसरे काही करत असोत, ते करतात म्हणून मी करायचं हा विचार अमान्य. दुसरे प्राणीहिंसा करत असतील, मी करणार नाही. दुसरे चोरी करणार असतील, करत असतील, मी करणार नाही. ही तिथली भाषा वापरली सल्लेख सूत्रामध्ये. सल्लेख म्हणजे दृढ निश्चय की मी सकारात्मकच वागेल, नकारात्मक वागणार नाही. काही हो. आपलं कसं असतं, मनाला वळण नसतं, मनामध्ये खंबीरपणा नसतो, ताकद नसते वागण्याची. म्हणून कोणी आरे म्हटलं की आपण कार्य म्हणून मोकळे. प्रतिक्रिया, रिॲक्शन. आणि मनुष्य ॲक्शन रिॲक्शन असं जीवन जगत असतो. बुद्धाची भूमिका काय? रिॲक्शनची वेळ, स्टॉप. तिथे थांबा रिॲक्शन देण्यापूर्वी. कोणी शिवी दिली, जरुरी नाही की तुम्ही त्याला शिवी दिली पाहिजे म्हणून. थांबा तिथे. नकारात्मक हल्ला झाला आहे, नकारात्मक पद्धतीनं प्रत्युत्तर देऊ नका, थांबा तिथे. तुम्ही जर थांबला तर तुमच्याकडून दुःख निर्माण होण्याची प्रक्रिया थांबते. म्हणून सुख आणि दुःख माणसाच्या मुठीत आहे, बुद्धाची भाषा आहे. ती देणारी कोणतीही बाहेरची शक्ती नाही. आणि सुख आणि दुःख
हे मिळवणं माणसाच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रवृत्तीवरती अवलंबून आहे. कारणही सांगितलेलं आहे. म्हणून जास्तीत जास्त सकारात्मक बनणं ही बुद्धाची भाषा आहे. आणि बाबासाहेबांनी म्हणून शब्दप्रयोग इथे केलेला आहे की सुख आणि दुःखाचा विचार करताना तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. मग सकारात्मकता जर वाढवायची असेल तर काय करायचं, नकारात्मकता घालवायची असेल तर काय करायचं, सुखच मिळाव्या दृष्टीनं जगायचं असेल तर काय करायचं. मग त्यासाठी पुढचे 2 शब्द आले आहेत. दान करा, मैत्री आणि करुणेनं वागा. दानाचा संबंध सुखाशी आहे, नुकसानीशी नाही. आणि व्यवहारामध्ये आपण दान करायचं म्हटल्यावरती जीवावरती येतं. नुकसान होईल ही पहिली भीती आपल्याला वाटते. अरे माझ्याजवळचं गेलं, मी का देऊ. ही प्रवृत्ती आहे की आपलं जे आपण धरून ठेवायचं. बरं किती साठवायचं माणसानं, त्याला काही बंधन आहे का, मर्यादा आहे का. किती साठवायचं, अजिबात मर्यादा नाही. हे होर्डिंग जे आहे, ही साठवण्याची जी हाव आहे, मी आणि माझं आणि मलाच, दुःख निर्माण करतं, चिंता निर्माण करतं, संशय निर्माण करतं, भीती निर्माण करतं. यापासून सुटका नाही. म्हणून दाराला एक दरवाजा ठेवून चालत नाही, उघडं ठेवून तर मुश्किलच, पण एका दरवाजाने भागत नाही. 2-4 दरवाजे लावावे लागतात. कुलपे असे लावावे लागतं की ते एकाएकी उघडता येणार नाही, एवढा बंदोबस्त करावा लागतो. साधी गोष्ट आहे ती. माणसाला भीती वाटते की आपलं काही जाऊ नये. ठीक आहे, व्यवहारामध्ये तेवढी काळजी घेतली पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. परंतु अतिरिक्त काळजी घ्यायची ते काही बरोबर नाही. चमडी जाय लेकिन दमडी न जाय, ही प्रवृत्ती अजिबातच असता कामा नये. आणि तशी प्रवृत्ती असणारी माणसं फार असतात. कोणाला खरंच गरज आहे, ठीक आहे आपलं थोडंसं नुकसान झालं, त्याची गरज भागवू, ही जी उदारता आहे, ही दान प्रवृत्ती आहे, ती सुख निर्माण करणार आहे. जाऊन ना मरे ना, मला काही घेणं देणं आहे, कोण मजा लागतो, मीच केलं पाहिजे का, आहे दुसरं कोणी करतील, असं म्हणून जेव्हा मनुष्य टाळाटाळ करतो तेव्हा त्याची सकारात्मक प्रवृत्ती नकारात्मक झालेली असते. म्हणजे घोटाळा याचाच, नुकसान याचंच. काही लक्षात आपल्याला, ही नुकसानीची वेळ आपल्यावरती यायला नको. म्हणून दान आणि दया आणि करुणा याला बुद्ध धर्मामध्ये पराकोटीचं महत्त्व दिलेलं आहे. दान करण्यातून दया प्रगट होते, दान करण्यातून करुणा प्रगट होते. दान ही व्यावहारिक गोष्ट आहे, त्या व्यवहारामधून ही मानसिकता वाढते, बळकट होते. हे त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे. म्हणून दानं ददंतु श्रद्धाय अशी शब्दावली आपल्याला बुद्ध धर्मामध्ये पाहायला मिळते की श्रद्धेनं दान द्या. श्रद्धेने याचा अर्थ आहे आपुलकीनं द्या, तिराईतपणानं नको, तुसडेपणानं नको, काय कटकट आहे टळेल म्हणून नको. भावना आपली सकारात्मक असली पाहिजे. म्हणून दान देताना सुद्धा 4-5 गोष्टी लक्षात घेतल्या जातात. दान कसं करायचं, संघामध्ये प्रामुख्याने त्याच्यावरती बारकाईनं चर्चा केली जाते की दान करताना समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये आदरभाव असला पाहिजे. नंबर 1ची गोष्ट रिस्पेक्ट. तो व्यक्ती कसाही असो, मनुष्य कसाही असो, रिस्पेक्ट तुमच्या मनामध्ये असला पाहिजे आणि विथ रिस्पेक्ट दिलं पाहिजे. आदराची भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्या आदराच्या भावनेतून आता मला त्याला मदत करायची, मला त्याच्या कामी पडायचं, अशी ती दानाची वृत्ती जागृत झाली पाहिजे. आणि तशी वृत्ती जागृत झाल्यानंतर मग तुम्ही ते दान द्यायचं. दान दिल्यानंतर परत नंतरची भावना ही उपकार केल्याची भावना असता कामा नये. मी काहीतरी उपकार केले म्हणून, अजिबात नाही. माझं काम संपलं, माझी मानसिकता सकारात्मक आहे, सकारात्मक भावनेतून विड्रॉ व्हायचं, त्या कामापासून मोकळं व्हायचं. ही भावना मनात येऊ द्यायची नाही की मी तर उपकार केले, मी तर पुण्य केलं, मी तर काही कमावलं. ही भावना निर्माण होऊ द्यायची नाही. त्यामुळं बुद्ध धर्मामध्ये दानाचं पालन करणं हे सकारात्मक प्रवृत्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्रकारची शिकवण दिलेली आहे. आणि या शिकवणीचा आपण फारसा विचार करत नाही. आपण दान देतो म्हणतो मासिकामध्ये माझं नाव आणि फोटो छापा
अमक्यांना एवढं दान दिलं वगैरे म्हणून माझं नाव जाहीर करा. त्याला दान म्हणतच नाही, तो व्यवहार आहे, तो धंदा आहे, देवाणघेवाण आहे. मी पैसे दिले, मला मोठेपणा द्या. मी पैसे दिले, माझी जाहिरात करा. काही लक्षात येतं आपल्याला? याला दान म्हणत नाही, हा धंदा आहे. आणि असा धंदा केल्यानं बुद्ध धर्म वाढेल असं कृपया समजू नका तुम्ही. तो मनुष्य 100% बुद्ध धर्माचा लाभ मिळू शकत नाही. सकारात्मकता निर्माणच होत नाही ना, धंद्याची भावना असते. मग जास्तीत जास्त किती दिलं त्याचा मग गर्व असतो. मी इतकं दिलं, लोकांना सांगावं लागतं, सांगितलं जातं. ह्या प्रवृत्ती असता कामा नये. तर बायबलमध्ये म्हटलं आहे, उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हाताला कळता कामा नये. उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हाताला कळता कामा नये असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. ती ही भावना आहे की दानाचं भांडवल करायचं नाही. आणि वर्गणीला तर 100% दान म्हणत नाहीत. तरी जयंतीला आपण वर्गणी दिली की म्हणतो काय, आम्ही दान दिलं, धम्मकार्यासाठी दान दिलं. अरे बाबा, कुठे दान दिलंस? कुठल्या धम्मकार्यासाठी दिलंस? तुलाही त्याचा फायदा नाही, जगालाही त्याचा फायदा नाही. ह्या तर व्यवहारातल्या गोष्टी झाल्या. हा एवढा मोठा फरक पडतो. म्हणून दानाची ही भावना समाजामध्ये रुजवणं, माणसामध्ये रुजवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये मग ज्या काही गाथा आलेल्या आहेत त्या मोठ्या सुंदर गाथा आहेत. सर्व धम्मपदातल्या गाथा, एकूण एक, धम्मपदाच्या बाहेरचं काही लिहिलं नाही. मग बाबासाहेब पहिल्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात, दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. दारिद्र्य हे दुःखाचं उगमस्थान आहे. कारमासच्या पलीकडे गेले बुद्ध. कारमासनं दुःख काय सांगितलं? मालक कामगाराची पिळवणूक करतो म्हणून दुःख आहे. पण जगामध्ये काही प्रत्येक माणसाचं नातं मालक आणि कामगार असंच असतं का? मालक आणि कामगार म्हणून प्रत्येक मनुष्य जगतो का? नाही. ती फार थोडी नाती असतात. बाकी इतर नाती भरपूर आहेत ना. मग इतर लोकांना दुःख नाही का? का फक्त मालक पिळवणूक करतो तेवढंच दुःख? म्हणून बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स धिक्कारला. कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान सर्वांगी नाही, माणसाला न्याय देणारं नाही, ते एकांगी आहे, ते अत्यंत मर्यादित आहे. तरीही मार्क्सच्या मागे लागणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. हा एक कल्ली विचार आहे. विचार करण्याची ताकद नाही, शक्ती कमजोर झालेली आहे. आणि मनामध्ये क्रोध आहे. कोण कम्युनिस्ट बनतो? ज्याच्या मनामध्ये क्रोध आहे, तो नकारात्मकता आहे, तो कोणावरती ते सूड घ्यायचा आहे, कोणाला तरी अद्दल घडवायची आहे, कोणापासून काही काढून घ्यायचं आहे, कोणाला जागेवरती आणायचं आहे. अशा प्रकारे आरेरवीची वृत्ती ज्यांच्यामध्ये असते ते कम्युनिस्ट बनतात. भाषा असते न्यायाची, परंतु असतो नेहमी अधिकार. आमचंच ऐका नाहीतर शूट, ही प्रवृत्ती असते. तिचे नक्सलाईट काय बघतात ते पहा. त्या खेड्यामधलं दुःख दारिद्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न नाही करत ते. उलट तुम्ही अमक्याशी लढा, तमक्याशी लढा, त्यांना मारा, आमच्याबरोबर राहा, ही त्यांची भाषा असते. कल्याणकारी काम कुठल्याही नक्षलवादी माणसाने केल्याचं माझ्या पाहण्यामध्ये नाही, ऐकण्यात नाही. कुठल्याच गावात फक्त वेठीला धरतात, गावाला दबाव आणतात, नाही तर मारो ही धमकी देतात आणि त्यांचा गैरवापर करतात. त्यांच्या विकासात, त्यांच्या सुधारणाचं काम करत नाहीत. ही कम्युनिस्ट प्रणाली आहे, हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या समाजामधली माणसं जेव्हा तिकडे अशी काही वळतात तेव्हा ते किती बहकलेली असतात ते लक्षात घ्या. बुद्धाच्या तोंडी बाबासाहेबांनी ही भूमिका मांडलेली आहे, त्यांच्या ह्याच्यातूनच घेतली आहे शिकवणीमधून, की दारिद्र्य हे दुःखाचं उगमस्थान आहे.
परंतु दारिद्र्य नाशानं सुख लाभेलच असं नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवरती अवलंबून नसून ते उच्च संस्कृती अवलंबून आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आजच्या भाषेमध्ये नॉट हाय स्टँडर्ड बट हाय कल्चर. किती बौद्धांना हा नियम मान्य आहे? उलट माणसाची किंमत बौद्ध समाजामध्ये केली जाते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरून. राहणीमान किती उच्च दर्जाचा आहे, मग तो आपल्याबरोबरचा, नाहीतर तो खालचा. म्हणून त्याची सोरीक वगैरे काही करायची नाही, त्याच्यापासून जरा दूरच राहायचं. खालचा मनुष्य ना आपल्या बरोबरीचा नाही. मुख्य भूमिका आपल्या इथे पाहायला मिळते तशी की कल्चर कसं आहे, हाय कल्चर असतं पाहिजे. स्टँडर्ड ऑफ लाईफ महत्त्वाचं म्हणलेलं आहे. आणि बौद्ध समाजामध्ये हा विचार अजूनही रुजलेला नाही. स्टँडर्ड ऑफ लाईफ, फक्त स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरती जोर आहे, पराकुटीचा जोर आहे. आणि त्याचं प्रदर्शन करण्यामध्ये तर मग कुठे मर्यादाच नाही. आणि म्हणून त्याचं प्रदर्शन लोक करीत असतात. मुलामुलीचं लग्न काढतील, काय अमाप खर्च करतात तो त्यांचा त्यांना माहीत. आणि पुन्हा पत्रिकेवरती उद्धटपणे असंही लिहितील, आय एम सॉरी, वाईट वाटून घेऊ नका, परंतु पत्रिकेवरती असंही लिहितील, आहेर प्रथा बंद आहे, काही भेटी आणायच्या नाहीत. काय होतो त्याचा अर्थ? काय अर्थ होतो? प्राचीन बौद्ध परंपरा आहे की मनुष्य कोणाच्या घरी गेला, पाहुणा म्हणून गेला. आजही खेड्यामध्ये त्या प्रथा पाहायला मिळतात, नाही असं नाही. रिकाम्या हाताने जात नव्हता. लहान असताना मी खेड्यामध्ये बघितलेलं आहे, कुठे शेजारच्या गावी नातेवाईकाकडे जायचं म्हटलं तर आपल्या शेतातलं काही ना काही पिकलेलं बरोबर घेऊन जाणार. ज्वारी असेल, बाजरी असेल, तूर असेल, काही ना काही असेल, पण ते थोडंसं गाठोड्यात बांधून घेतल्याशिवाय त्या पाहुण्याच्या घरी जायचं नाही. ही प्रथा खेड्यामध्ये जे राहिली असेल त्यांनी अनुभवलेली असेल. रिकाम्या हाताने कधी जायचं नाही. ही दानभावना आहे. दानभावना सतत पाळायची, त्याचा तो परिणाम आहे. आणि म्हणून ह्या प्रथा या देशामध्ये टिकून राहिल्या आचरणामध्ये. आता कोणाकडे जायचं तर रिकाम्या हातानं जायचं नाही, कारण आपली दानभावना कायम राहिली पाहिजे, सकारात्मकता कायम राहिली पाहिजे, ही बुद्ध शिकवण. आणि तुम्ही लग्नाला बोलवता, चांगल्या कार्यक्रमाला बोलवता, म्हणता काही घेऊन यायचं नाही. काय परिणाम होतो माणसावरती? काहीच परिणाम होत नाही. मग काही नुसतं खायला जाऊ का? त्या विवाहित जोडप्याला त्यांना मला काही खुश करता येत नसते, मला काही दान देता येत नसेल, त्यांच्या आनंदात मला सहभागी होता येत नसेल, मी जाऊ कशाला? असा विचार माणसाच्या मनात येईल ना. म्हणजे हे लिहिणं किती उर्मटपणा त्याच्यामध्ये लक्षात घ्या. उर्मटपणा, अपमान आहे तो माणसाचा. त्यापेक्षा बोलू नका ना. असं ज्या पत्रिकेवरती लिहिलेलं असतं, मी चुकूनही कधी गेलो ना आयुष्यात, चुकूनही. आपल्याला काही लोकांच्या भावनांची कदर करता आली पाहिजे. आणि बौद्ध संस्कृतीमध्ये कदर करण्याचा एकच मार्ग आहे, दान. कोणी काय खुशीनं दिलं असेल ते आपण घेतलं पाहिजे. त्याचा तो आदर आहे. त्या माणसाबद्दल आपली ती आदराची भावना आपण बाळगली पाहिजे. त्यानं दिलं म्हणून काय आपण श्रीमंत झालो असातला भाग नाही आहे. पण देण्यातला आनंद आपल्याला अनुभवता आला पाहिजे. त्या घेण्याचा आनंद आपल्याला अनुभवता आला पाहिजे. ही आनंदाची देवाणघेवाण आहे, ही सुखाची देवाणघेवाण आहे. त्या सुखाच्या देवाणघेवण्याला आपण वेडेवाकडं वळण लावता कामा नये. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
मग दानच द्यायचं असेल, भोजनदान द्यायचं असेल, तर पोट भरलेल्या लोकांना देण्यात काय अर्थ आहे? मग खूप उपाशी लोक आहेत ना, रस्त्यावरती आपली गाडी घेऊन फिरावं, लग्नाच्या निमित्तानं भोजनदान, लग्नाच्या निमित्तानं भोजनदान म्हणून एखादी ट्रीप करावी शहरामध्ये, हजारो लोकांचं पोट तुम्ही भराल. ते दुवा तरी देतील, खायला मिळतं, एक वेळचं चांगलं अन्न खायला मिळालं तर त्यांना कितीतरी आनंद होईल. काही फरक लक्षात येतो? आणि तुम्ही अशा लोकांना जेवण देता जे आघाशासारखं 10 पदार्थ असेल तर तेही घेतील आपल्या ताटामध्ये, 2-4 खातील, कारण पोटामध्ये जागा एवढीच ना. ताट मस्त मोठं भरून घ्यायचं, आपल्या पोटाचा विचार कोणी करत नाही, आणि मग उरलेलं टाकून द्यायचं. एवढी उधळपट्टी तिथे चालते. त्या उधळपट्टीबद्दल काय वाटतं माणसाला? ही दान भावना नाही, हा उर्मटपणा आहे. दीक्षाभूमीवरती दान दिलं जातं तेही चुकीचं आहे. भोजनदान कोणाला देतं? भोजनदान जे आपल्या कमाईचं खाऊ शकतात, कष्टानं खाऊ शकतात, जे उपाशी राहू शकत नाही, त्यांना भोजनदान देतो तुम्ही. आणि का देता? कोणतं पुण्यकर्म करायला आले ते इथे? फिरायला, चैन करायला? आम्ही विचारच करत नाही. म्हणजे बौद्ध माणसानं विचार केला पाहिजे, ती विवेकशीलता त्याच्या अंगी आली पाहिजे. हा बाबासाहेबांनी दिलेला संस्कार आम्ही स्वीकारलेला नाही. आणि मग पुढचा हा दुःख, दानाच्या माध्यमातून सुख निर्माण होतं, हाही संस्कार आम्ही स्वीकारलेला नाही. दानाला आम्ही धंद्याचं स्वरूप दिलं, नाहीतर दानाला आम्ही फक्त प्रसिद्धी मिळवण्याचं, आपण काहीतरी हो दाखवण्याचं, मिरवण्याचं असं काहीतरी स्वरूप दिलं. त्याला दानभावना अजिबात म्हणत नाहीत. दुःखितांमध्ये सुखानं कसं जगायचं हा मूळ भाग आहे. जग दुःखी असं समजून चालायचं, त्याच्या सुखानं कसं जगायचं. मग त्यामध्ये धम्मपदातली गाथा बाबासाहेबांनी ती मांडलेली आहे. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने अप्रमाद बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो. आळस करत नाही, प्रयत्नपूर्वक प्रज्ञा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहत राहतो, स्वतः दुःखातून मुक्त होऊन. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे. इतर दुःखितांच्याकडे आपण त्यांच्यापेक्षा वरचढ होऊन बघितलं पाहिजे. म्हणजे दुःखातून मुक्त होऊन त्या दुःखाची जाणीव बाळगून, या कारणामुळे दुःख निर्माण होतं, मी ते करणार नाही पण तो तिथे अडकलेला आहे, या नजरेने त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. ही नजर आपल्याकडे अजिबात असत नाही. निष्काळजी लोकांच्यामध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागरूक असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा आडेल तट्टूला मागे टाकून पुढे जात असतो, तशी प्रगती करत असतो. अप्रमादानं जागरूकपणेच प्रगती होते. हे पुन्हा पुन्हा बुद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. जागरूकपणे, दक्ष राहून, सावधान राहून प्रगती होत असते. आळस केला, दुर्लक्ष केलं, नाकारलं, नको म्हटलं, प्रगती होणार नाही. म्हणून सतत प्रयत्नशील राहणं, जागरूक राहून प्रयत्न करीत राहणं, प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करणं, हे अत्यंत आवश्यक जीवन पद्धती म्हणून बुद्ध धर्मामध्ये मांडलेली आहे. आणि ह्या दररोजच्या गोष्टी आहेत जिथे मनुष्य मागे राहतो, करत नाही, आणि त्यामुळे दुःख निर्माण होतं, असमाधान निर्माण होतं, टेन्शन निर्माण होतं. टेन्शन निर्माण होण्याचं एकमात्र कारण नकारात्मकता आहे. जितकी नकारात्मकता अधिक, तितकं टेन्शन जास्त. दुसरा मनुष्य कसा वागतो त्याकडे आपण पाहतो, आणि त्या वागण्याचा आपल्यावरती परिणाम होतो. जर तो मनुष्य वाईट वागत असेल तर आपल्या मनावरती काय परिणाम होतो? काय परिणाम होतो? आपल्या मनामध्ये एक प्रकारचा तिरस्कार निर्माण होतो, एक प्रकारचा राग निर्माण होतो, नावड निर्माण होते. तिरस्कार, नावड, राग सकारात्मक आहे की नकारात्मक? नकारात्मक आहे. म्हणजे आपण नकारात्मकतेचे शिकार बनतो. नुकसान कोणाचं? आपलं. मग तिथे दृष्टी कशी असली पाहिजे? तो अज्ञानी आहे.
आजान आहे. त्याला कळत नाही आपण कसं वागतो आणि काय करतो ते. म्हणून त्याच्याकडे या नजरेने बघितलं तर आपला भाव बदलतो, आपल्या मनामध्ये दया आणि करुणा निर्माण होते. थोडासा बदल आहे, फार बदल नाही. मग अशा प्रसंगी आपण आपल्या मनामध्ये काय निर्माण होऊ देतो? असो का जागी आपण झोपलेलो असतो, पटकन तिरस्कार निर्माण होतो, पटकन राग निर्माण होतो, पटकन परकेपणा निर्माण होतो, नकारात्मक भावना येते. आपण जागरूक नसतो की माझ्या मनात नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे. जागे असल्यावरती पटकन विचार बदलेल, अरे त्याची अवस्था वाईट आहे, तो दुःखी आहे, तो मागासलेला आहे, त्याला कळत नाही, तो अज्ञानी आहे. असा भाव मनात निर्माण झाला की आपली मानसिकता बदलते. तत्काळ दया वाटायला लागते, तत्काळ त्याबद्दल आपुलकी वाटायला लागते. ती कीळ असतो, परकेपणा जो पटकन बाजूला हटतो. ह्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत, दररोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी ज्या टेन्शन निर्माण करतात, तेव्हा आपलं टेन्शन निर्माण होता कामा नये. आणि असं जागरूक आपण राहिलो तर टेन्शन निर्माण होत नाही. एखादं असेलच फार गरिबी, फारच मागासला, फार टाकावं, तुम्ही जबाबदार आहात का त्याला? नाही. त्याच्या हातून काही चुका घडलेल्या असतील, त्याचं वागणं चुकलं असेल, त्याचं जगणं चुकलं असेल, त्याचा तो परिणाम भोगतोय त्याच्या कर्माचा, तुमच्या नाही. गोष्ट खरी आहे. मग जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता? जास्तीत जास्त तुम्ही त्याला फक्त मदत करू शकता, त्याबद्दल आपुलकीची भावना बाळगू शकता. म्हणून दया करुणा कशी निर्माण होते तेही शास्त्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ते इथे वरच्या 2 कडव्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका, बेसावध राहू नका, कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो, विचार करणार असतो. जो विचार करतो तो जागा, जो विचार करत नाही तो झोपलेला, तो गुलाम. दक्षतांमध्ये अमरत्व आहे. अविचार मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत, उलट प्रमादी हे मृतवतच आहेत. फार मजेशीर भाषा आहे आणि पालीमधलं हे सुभाषित अतिशय चित्तवेधक आहे. अपमादो अमतं पदं पमादो मच्छुनो पदं अपमत्ता च मीयंती ये पमत्ता यथामता. जो अप्रमादी आहे, अप्रमादी असणं हे अमृतपद आहे. अप्रमादी म्हणजे सकारात्मक. सोप्या शब्दामध्ये जो सकारात्मक आहे तो अमृतपदामध्ये आहे, म्हणजे सुखामध्ये आहे. तो प्रमाद मृत्यूपद आहे. जो नकारात्मक आहे तो मेल्यात जमा आहे. आणि आपण दिवसभरामध्ये किती वेळा मेल्यात जमा होतो त्याचा विचार करा. आता दिवसभरामध्ये आपण किती वेळा मेल्यात जमा होतो. ज्या ज्या क्षणी आपल्या मनात नकारात्मकता येते आपण मेल्यात जमा असतो. ही भाषा आहे यातली. पमादो मच्छुनो पदं. प्रमाद प्रत्यक्ष मृत्यूपद आहे, नकारात्मक प्रत्यक्ष मृत्यूपद आहे. राग आला समजायचं आपण मेलो, मृत्यूपद लाभलं. मग मृत्यूपद स्वीकारायचं की धिक्कारायचं? धिक्कारायचं असेल ताबडतोब जागा झालं पाहिजे. रे मला काही मृत्यूपदाच्या अंदाजी लागायचं नाही, राग आलाय ना मी बाजूला टाकून देईल. ही सावधानता आहे. त्याला अप्रमाद म्हटलेलं आहे पाली भाषेमध्ये. जागरूकता, तळमळे असते त्याच्यामध्ये, नुसती वरवरची गोष्ट असत नाही. ते अपमत्ताच मीयंती. जे अप्रमादी असतात तेच खऱ्या अर्थानं जिवंत राहतात, जगतात, आपलं जीवन जगतात. जे अप्रमादी नसतात ते मृतवत असतात, मेल्यासारखे असतात. हा इतका प्रचंड मोठा विचार आपल्याला बुद्धाच्या शिकवणीमध्ये पाहायला मिळतो. दुःखितांच्या मध्ये राहू नये, आपणाला सुखानं जगायचं असतं. आणि बुद्धाचा धम्म आपल्याला ती ताकद देतो की दुःखितांच्या मध्ये राहून सुद्धा आपण सुखानं जगू शकतो.
अतिशय वेगळा विचार कुठल्याही धर्मामध्ये आलेला नाही, असा विचार इथे बुद्ध धर्मामध्ये आलेला आहे. आणि ज्या क्षणी आपण प्रमादी असतो, मेल्यात जमा असतो, अप्रमादी असतो, तेव्हा खऱ्या अर्थानं जीवन जगतो. जीवन जगण्याची काय महान कला बुद्धाने इथे शिकवलेली आहे. महान कला. जीवनाचं व्रत आहे ते. जागरूकपणे सतत सावधान राहून करायच्या गोष्टी आहेत त्या. म्हणून सावधानता हा बुद्ध धर्माचा पाया मानला जातो. अप्रमाद. आणि हा संस्कार आमच्या बौद्ध समाजाला माहीत सुद्धा नाही. म्हणून दररोजचं जीवन प्रत्येक बौद्धाचं सुखी व्हायला पाहिजे, कौटुंबिक जीवन सुखी व्हायला पाहिजे, त्याचं व्यक्तिगत जीवन सुधारायला पाहिजे. ह्या कुठल्याही सुधारणा आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत आणि त्या शिकवल्यासुद्धा जात नाही, कुठेच नाही. कोणत्या धर्माचा प्रचार करतो आपण? धर्मप्रचारासाठी एवढ्या काही खटपटी लोक करतात. कोणता प्रचार करतो आपण? धम्माचा प्रचार करणंच आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त धर्माच्याबद्दल बकवास करतो, माहिती देतो, इन्फॉर्मेशन देतो. इकडचं उचललं, यांच्या डोक्यावरती टाकून दिलं. मग भाषण असतो, प्रवचन असो, काही असो, त्यांच्या ह्या मर्यादा आहेत. म्हणून 60 वर्षामध्ये बौद्ध माणसाला बौद्ध म्हणून आपलं जीवन कसं घडवायचं हा संदेशच मिळालेला नाही. आजही मिळण्याची सोय नाही. ते जे काही थोडंफार ऐकायला मिळत असेल ते आपल्याला इथे ऐकायला मिळत असेल की आपल्याला आपलं जीवन घडवायचं असतं, बौद्ध पद्धतीचं जीवन जगायचं असतं. आणि म्हणून बाबासाहेब प्रकरणाचं नावच बौद्ध जीवन मार्ग असं ठेवलेलं आहे. हे प्रकरण मी कधी वाचलं नाही, कधी अभ्यास केला नाही. उलट बाबासाहेबांना दोष द्यायला लागलो, त्यांनी आम्हाला आचरण कुठे शिकवलं वगैरे म्हणून. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तो हा प्रकार आहे. स्वतःला येत नाही, पाहायचं नाही, परंतु दोष मात्र द्यायला पण मोकळे राहायचं. म्हणून माणसाच्या जीवनातही तण असतं. पुढे तशा प्रकारची एक भूमिका मांडलेली आहे. तण असतं, जसं शेतामध्ये तण असतं. तण असल्यानं काय 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 होतं? शेतामध्ये तण असेल तर काय होतं? जे मुख्य पीक आहे ते कमजोर होतं, त्याचं जे उत्पन्न मिळायचं ते कमी मिळतं. हा त्याचा अर्थ. म्हणजे जे चांगलं व्हायचं ते कमी चांगलं होतं, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तण आहे. तणही नैसर्गिकच आहे, पण ते ठेवायचं की काढून टाकायचं? ते काढावंच लागतं. माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावना तणासारख्या आहेत. राग तण आहे, ठेवायचं की काढून टाकायचं? लक्षात आल्याबरोबर. गर्व तण आहे, ठेवायचा की काढून टाकायचा? अहंकार तण आहे, जोपायचं की काढून टाकायचं? ईर्ष्या, मत्सर, द्वेष, वैर, ह्या साऱ्या गोष्टी तणासारख्या आहेत. मग आपल्या जीवनामध्ये अधूनमधून हे तण उभं राहतं. मग ते उभं राहिलं तर ठेवायचं, जपायचं की काढून टाकायचं? साधा विचार नाही, व्यावहारिक. आपण कधीही ते काढून टाकण्याचा प्रयत्न करत नाही, उलट आपण तण जोपासतो. पहा, विचार करून आपण तण जोपासतो. कोणाच्या बरोबर वैर झालं असेल तर किती दिवसामध्ये आपण विसरतो? वैर किती दिवसात विसरतो? ह्या भारताची प्रसिद्धी असे की ते पिढ्यानं पिढ्या चालतं. वैर इतकं भयंकर आहे या देशामध्ये, पिढ्यानं पिढ्या चालतं. आम्ही सोडत नाही. कोणी आपला अपमान केला किती दिवसात विसरतो आपण किंवा बाजूला सरतो? 25-30 वर्षानंतर तो मनुष्य भेटला तर आपल्याला काय आठवतं पहिलं? त्याची ओळख कशी पडते? अरे हाच तो ज्यानं माझा अपमान केला होता. किती दिवस तण जोपासलं मनामध्ये? मी काय म्हणतो लक्षात येतं?
आणि असं तणाचं ओझं घेऊन जास्तीत जास्त माणसं जगत असतात. म्हणून सुखदुःखाची ऊन सावली त्यांच्या जीवनामध्ये कायम असतं. हे व्यावहारिक जीवनाचं मुख्य मर्म आहे. त्या भावनेतून मुक्त होण्याची, ते तण बाजूला काढून वेगळं होण्याची आपली ताकद असते का? ती ताकद नसते, कारण आपण जागरूक नसतो, सावध नसतो. तण आहे आपण बघतच नाही, लक्ष देत नाही. हे नॅचरल आहे. राग येण्यासारखा वागला म्हणून मला राग आला, पण मला राग आला ही सत्यता आहे ना. राग आपणाला आलेला आहे, मग ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर मला राग आला म्हणून ही जबाबदारी पण घेत नाही. तो राग येण्यासारखा वागला म्हणून राग आला, जबाबदार कोण? तो, मी नाही. ही अशी प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण नेहमीच दोषाचा दुसऱ्यावरती आरोप करत असतो, दुसऱ्याला जबाबदार धरत असतो, स्वतःला अजिबात जबाबदार धरत नाही. हा स्वभाव असतो माणसाचा. हा स्वभाव का जन्मास आला? तण जोपासलं, तण लक्षात आल्याबरोबर काढलं नाही, ते दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून ज्याप्रमाणे शेत तणानं नाचतं, त्याप्रमाणे मनुष्याचं जीवनही ह्या विषय वासनांनी नाचतं. हे तण आहे आणि त्या तणाकडे आपण लक्ष देत नाही.